येस. तो आय स्टार्ट विथ, आता माझ्याकडे जसे आय हॅव थॉट दॅट इन 5 days आय स्पीक अबाउट 5 मेन प्रेयर्स, जे द प्रेयर्स विच जे मला खूप आवडतात, जो मुझे बहुत अच्छे लगते हैं. तर मग आय स्टार्ट विथ फर्स्ट प्रेयर विच कम्स इन भागवतम when Kunti speaks something to Lord Krishna, and that prayers comes actually in first canto. So we'll move ahead and I'll let you know कि दरअसल क्या है इसके अंदर. अभी होता क्या है दरअसल, शॉर्ट स्टोरी विद इन 5 minutes I'll tell you. होता ऐसा है कि बहुत बार जब कौरव जो छोटे रहते, कौरव भी और पांडव भी छोटे रहते हैं, उस टाइम पे उनके कौरवों के जो फादर रहते हैं धृतराष्ट्र, अपने हमने हमने स्टार्टिंग से देखा होगा कि धृतराष्ट्र का हमेशा ही ऐसा एटीट्यूड था कि धृतराष्ट्र भेद करते थे अपने बच्चों में और पांडु के बच्चों में. इसलिए अगर आप पहला श्लोक देखेंगे भगवद्गीता, उसके अंदर भी आपको दिखाई पड़ेगा कि मामकः पांडवाश्चैव, ऐसा वो कहते हैं. आता होतं काय ह्या परिस्थितीमध्ये, की पुढे देखील ज्यावेळेस पूर्ण कौरव पांडव शिक्षण घेतात, त्यावेळेस पण ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी दिसून येतात, की कसं जो दुर्योधन असतो, तो पांडवांना विष देऊन, भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयास करतो. लक्षागृहामध्ये टाकून त्याला मारण्याचा प्रयास केला जातो. एक मीन किंवा लेक, असं मीन नावाचं एक मटेरियल असतं, त्याचं महल बनवलं जातं, ज्याच्यामध्ये त्यांना टाकलं जातं की जेणेकरून त्याला लवकर आग लावून मारलं जाईल सगळ्यांना. पण ते समहावरादर कृष्णाच्या कृपेने वाचून, विदुराच्या कृपेने वाचून ते तिथून निघून जातात. ज्यावेळेस युद्ध प्रारंभ होतं, त्यावेळेस अ, अश्वत्थामा जो असतो, तो अश्वत्थामा ज्यावेळेस पाहतो की माझ्या वडिलांना मारण्यात आलं आणि माझ्या वडिलांना मारल्यानंतर अ, ह्या लोकांनी ट्रिक करून माझ्या वडिलांना मारलं आणि माझ्या वडिलांना असंच नसतं मारलं जाऊ शकलं, असा विचार ज्यावेळेस अश्वत्थामा करतो, त्याला एवढा राग येतो, तो एवढा वैरी होतो की तो डिसाईड करतो की मी सगळ्या पांडवांना मारेन. आणि समहार अदर मिलिटरी कॅम्प जो पांडवांचा असतो, तिथनं तो एस्केप करतो, पळून जातो आणि गुपचूप रात्रीच्या वेळेस येऊन चेक करतो, तर पांडवांच्या अ, ज्या शिबिरामध्ये काही 5 जण झोपलेले असतात. अश्वत्थामाला असं वाटतं की मी यांना मारून टाकतो, हेच पांडव आहेत. आणि सगळ्या पाचीच्या पाची जे झोपलेले व्यक्ती असतात, त्याचे धड अलग करतो तो त्यांच्या शिरापासून. त्यांच्या मुंड्या वेगळ्या केल्या जातात. आता सगळ्या हेड्सना तो घेऊन जातो बरं का जोडीला. कोणाला दाखवण्याकरिता? सॉरी, दुर्योधनाला दाखवण्याकरिता, की बघ मित्रा, मी या 5 पांडवांना मारलं. त्यावेळेस जो दुर्योधन असतो तो पाहतो आणि सांगतो, अरे मूर्खा, ते त्यांचे मुलं आहेत, तू हे नव्हतं केलं पाहिजे. तर त्याच्या हृदयामध्ये खूप गिल्ट येते. तरी सुद्धा त्याच्या हृदयामध्ये आक्रोश असतो की मी यांना कसं नष्ट करू. त्यावेळेस अश्वत्थामा एकूण 6 ब्रह्मास्त्र सोडतो. अर्जुन, आणि ज्या क्षणी अर्जुनाला कळतं की बुवा माझ्या द्रौपदी, खरं तर ते 5 जण जे असतात ते पांडव नसून ते द्रौपदीचे पुत्र असतात. अल्टिमेटली पांडवच झाले ते, पण ते अ, पांडव नसून त्यांची मुलं असतात. द्रौपदीचे 5 मुलं असतात, जे 5 पांडवांपासून तिला मिळालेले असतात. खूप जास्त द्रौपदी रडायला लागते की माझ्या, म्हणजे युद्धामध्ये तर सगळे मारलेच गेले, अभिमन्यू गेला, माझंही वस्त्रहरण करण्यात आलं, एवढे लोक मारले गेले. ऍट द सेम टाइम जे शेवटी मला आनंद प्रदान करणारे माझे 5 पुत्र होते, ते देखील मारले गेले. आणि ऑल ओव्हर स्क्रिप्चर्स मध्ये तुम्ही जेही स्क्रिप्चर्स उचलाल, तुम्ही यू टेक द एक्झाम्पल ऑफ सीता, मे बी यू विल टेक द एक्झाम्पल ऑफ कुंती महाराणी, किंवा त्यांच्यापेक्षा जास्त दुसऱ्या कोणत्याही अशा एखाद्या स्त्रीचं एक्झाम्पल घ्या ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी गमावल्या. तुम्हाला द्रौपदी पहिल्या स्थानी दिसेल, जिच्या केसमध्ये तिची इज्जत लुटण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, तिच्या पुत्रांना देखील मारण्यात आलं, आणि शेवटी सुद्धा ज्यावेळेस तिला जस्ट राज्य मिळालेलं असतं, लगेच कळतं सगळ्यांना कृष्ण निघून गेले, ते परत एकदा पुढे निघून जातात. सांगायचं तात्पर्य असं आहे की यज्ञेश आणि द्रौपदीने कधी तिच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सुख भोगलं नाही. यज्ञ, यज्ञ म्हणजे तपश्चर्या, तपश्चर्याचंच आयुष्य गेले तिचं पूर्ण, लिटरली. तर त्याच्यामुळे ती कृष्णासाठी मग खूप प्रिय होती, कारण ती कधी स्वतःसाठी जगलीच नाही ऍक्च्युली. आता होतं काय की सगळ्यांना, म्हणजे पांडवांची मुलं मारले गेल्यानंतर एक शेवटी पांडवांचा वंश उत्तरेच्या गर्भामध्ये असतो. त्याचं नाव पुढे जाऊन परीक्षित महाराज होतं, जो अभिमन्यूचा मुलगा असतो. आता शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर पांडव तर त्याला रिक्लेम करून घेतात, त्याची ब्रह्मास्त्र पांडवांवरती सोडलेली असतात ना, तर अर्जुन त्या सगळ्या ब्रह्मास्त्रांना रिक्लेम करतो. म्हणजे कसं असतं, अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र सोडता येत असतो, पण त्याला कंट्रोल नसतं करता येत. आता होतं का, अश्वत्थामाच्या हृदयामध्ये खूप राग असतो की माझ्या वडिलांना जसं मारण्यात आलं, त्यावेळेस म्हणजे कसं मारण्यात आलं, तर त्यांना सांगण्यात आलं की
अश्वत्थामा मेला म्हणून. आणि अश्वत्थामा मेला हे सांगण्यानंतर, हे सांगितल्यानंतर त्याचे फादर असं विचार करतात, कन्फर्म कोणापासून करावं. कृष्णावरती तर विश्वास केला जाऊ शकत नाही, भीमावर पण विश्वास नाही केला जाऊ शकत, तर भीम असं म्हणतो. युधिष्ठिरला विचारतात ते, खरंच अश्वत्थामा मेलाय का? त्यावेळेस युधिष्ठिर सांगतात की हो, अश्वत्थामा मेला. पण त्याच्यानंतर ते असे म्हणतात की पण तो खरं अश्वत्थामा माणूस होता किंवा तो हत्ती होता हे मला माहिती नाही, असं तो सांगतो. असं सांगितलं कृष्ण कॉन्शिल वाजवतात. पांचजन्य नावाचा कॉन्शिल त्यांचा वाजवल्यानंतर लगेच कळतं की अं, अर्धीच गोष्ट कळते त्यांना. कोणाला? गुरुद्रोणाला अर्धी गोष्ट कळते की बुवा फक्त अश्वत्थामा मेला, आणि अर्धी जो हत्ती होता असं म्हणल्या वेळेस कॉन्शिल वाजवतात ते, तर त्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही. मग ते पडतात खाली, ते एकदम मूर्छित होऊन जातात, त्यांना कळत नाही आता मी काय करावं. मग तेवढ्यामध्ये मागून येऊन दृष्टद्युम्न त्यांची अं, गळ्याला ओढून टाकतो आपल्या तलवारीने. त्या गोष्टीचा खूप राग असतो की म्हणजे माझ्या वडिलांना ट्रिप करून मारले या लोकांनी. एवढा रागात असतो तो की मग त्याच्यानंतर तो आणखी एक ब्रह्मास्त्र सोडतो. आता सगळं ठीक झालेलं आहे, पांडवांना त्यांचं राज्य मिळालं. ह्या भावनेमध्ये येऊन कृष्ण आपल्या रथावरती बसून परत एकदा द्वारिकेकडे निघालेले असतात. आता होतं काय की ज्यावेळेस ते पाहतात, ते द्वारिकेला निघालेले असतात आणि त्या क्षणी अं, ते पाहतात की उत्तरा कृष्णाला आवाज देत तिकडनं पळत पळत येते. उत्तरेला असं पोट आलेलं आहे पुढे, उत्तरा पळत पळत येते आणि उत्तरा असं म्हणतीये की हे भगवंता, मला तुम्ही वाचवा. तुम्ही मला वाचवा, कारण की आयरन आयरन ॲरो माझ्या दिशेने येतोय, खूप हिटेड ॲरो, आणि तो मला त्रास देईल. भगवंता, जर तुमची इच्छा असेल मी मरावं तर मी मरते, काही हरकत नाही. पण माझी एकच इच्छा आहे, पांडवांचा शेवटचा राहिलेला जो वंश आहे तो माझ्या पोटामध्ये, तर माझ्या एम्ब्रियोला तुम्ही वाचवा. या भावनेमध्ये उत्तरा त्यावेळेस कृष्णाला बोलते, सांगत येते, पाही पाही महायोगीन, देव देव जगतपते, नान्यम त्वाद अभ्यम पासे, यत्र मृत्यू परास्परम. असं भागवतमध्ये 1.8.9 मध्ये हा श्लोक येतो. ज्या श्लोकमध्ये ते सांगते की हे माधवा, माझी मृत्यू घ्यायची मग तुमची इच्छा ना मी मरावं, मी मरून जाते, काही हरकत नाही. ह्या पांडवांच्या शेवटच्या वंशाला तुम्ही वाचवा. असं म्हटल्यानंतर स्वतः कृष्ण, अं, कारण अर्जुनाला ना उत्तरेच्या गर्भामध्ये मारलेलं ब्रह्मास्त्र रिक्लेम करता येत नाही. कृष्ण स्वतः उत्तरेच्या गर्भात जातात आणि कृष्ण जोपर्यंत गर्भात गेलेले असतात तोपर्यंत त्या ब्रह्मास्त्रांनी त्याचे एम्ब्रिओमध्ये जे बाळ असतं त्याला मारलेलं असतं. त्यावेळी भगवंत काय करतात, आपल्या ताकद, आपल्या क्षमतेने, तो सोलमध्येच असतो, ब्रह्मास्त्राच्या ताकदमुळे तो सोलमध्येच अडकलेला असतो. त्याच्यामुळे भगवंत काय करतात, आपल्या आपल्या ताकदीने तो एम्ब्रिओ परत एकदा जिवंत करतात, परत एकदा नवीन त्याला एक बॉडी प्रदान करतात. आणि त्यावेळेस परीक्षित पहिल्यांदा भगवंतांचं दर्शन करतो, जस्ट जन्म झाल्या झाल्या, की कसे सावळे कृष्ण आहेत, पिवळ्या कलरचे वस्त्र घातलेले आहेत आणि डोक्यावरती असं सुवर्ण मुकुट आहे, आणि तसे 4 हात आहेत आणि त्याला प्रदक्षिणा करत आहेत, म्हणजे ब्रह्मास्त्रापासून वाचण्याकरिता, त्याच्या वेव्सपासून वाचण्याकरिता चक्कर मारत असतात त्याला. आणि तेच भगवंत द्वारिका कृष्ण म्हणून बाहेर देखील असतात. अशा प्रकारे भगवंत त्याला वाचवतात. आता ज्यावेळेस भगवंत जात असतात त्यावेळेस कुंती येते, आणि कुंतीच्या डोळ्यामध्ये थोडस असे अश्रू असतात, आणि हातात ती सांगायला लागते की माधव, तुम्ही आमच्यासाठी काय काय केलं आजपर्यंत, तुम्ही आमच्या जोडीला होते, बट नाव दिस इज द टाइम व्हेअर वी नीड द मोस्ट. आता अशा क्षणी तुम्ही काय करताय, अशा क्षणी तुम्ही चाललेत आम्हाला सोडून. आणि त्यावेळेस ती काही प्रेयर्स रिसाईट करते. त्या प्रेयर्समध्ये काही 2-4 असे श्लोकास देखील येतात, जे श्लोकास खूप जास्त सुंदर आहेत. त्याच्यामुळे मी काही श्लोकास रिसाईट करेन, बट इव्हेंच्युअली आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे 45 मिनिट्समध्ये आय एम प्लॅनिंग टू कव्हर दिस कॉन्टेंट. सो आपण थोडंसं श्लोकाजवरती आणि त्याच्या ट्रान्सलेशनवरती जास्त लक्ष देऊया. सो जे पण लोक आता मी हे जे बोलतोय ते ऐकणार आहेत, त्या व्यक्तींनी 1.8.18 पासनं ते 1.8.43 भागवतम जर तुम्ही पाहिलं, पहिला अध्याय, 8वं चॅप्टर, त्याच्यामध्ये 18वा श्लोक आपण इथं सुरू करणार आहोत. कोणती या ठिकाणी प्रेयर्स जाते, मग आपण इनिशियली 4-5 प्रेयर्स थोडंसं श्लोका स्टार्ट करूयात, तुम्हाला थोडं लिंक लागेल त्याला कसं गायचं. इव्हेंच्युअली आपण फक्त ट्रान्सलेशन जाऊन. कुंती उवाच, नमस्ते पुरुषं त्वादिं,
ईश्वरं प्रकृते परम् अलक्ष्यं सर्वभूतानां बहिरस्थितम् अवस्थितम्. Shrimati Kunti said, "O Krishna, I offer my obeisances unto you because you are the original personality and are unaffected by the qualities of the material world. You are existing both within and without everything. Yet you are invisible to all." बरेचसे लोक जे महाभारताला लिहितात ते असं क्लेम करतात की कृष्ण एक महान व्यक्ती होते. आजवर त्या कोणत्याच व्यक्तीने कधी सुद्धा जाऊन भक्तांच्या प्रेयर्सला वाचलंच नाहीये. जर त्यांनी तसं केलं असतं तर लगेच त्यांना कळालं असतं की भक्त नेमकं काय सांगतात. ते खरंच त्यांना भगवंत समजत आहेत का एक महान व्यक्ती समजत आहेत. भगवद्गीता क्लासेस मी विद्यार्थ्यांचे घेत होते. भगवद्गीता क्लासेसमध्ये मी एकदा प्रश्न केला होता, नेमका कृष्ण कोण? त्यावेळेस एक विद्यार्थी बोलला होता, कृष्ण एक शिक्षक आहेत. फक्त शिक्षक नाही आहेत कृष्ण. कृष्ण हो आयुष्याचे लेसन शिकवू शकतात, पण कृष्ण सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड आहेत, जी कुंती महाराणी या ठिकाणी सांगते. पुरुषम परम सांगते है ना. सो की एक असे असे तुम्ही पर्सन आहात जे पुरुषांमध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात, पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड आहात तुम्ही, अशा भाषेमध्ये कुंती सांगते. माया जवनिकाश्चन्यम अज्ञाधोक्षजभय्यम न लक्ष्यसे मृडदशा नटो नाट्यधरो यथा. Being beyond the range of limited sense perception, you are the eternally irreproachable factor covered by the certain of diluting energy. म्हणजे ती स्पष्ट या ठिकाणी सांगते की तुमच्या एनर्जीमुळे किंवा तुम्ही असे आहात की लोकांना तुम्ही कळत नाही. त्या लोकांच्या सेन्स परसेप्शनमुळे, त्यांच्या सेन्सेसच्या लिमिटेशनमुळे ते भगवंताला डायरेक्टली जाणून घेऊ शकत नाहीत. म्हणजे ती एक्सेप्ट करते ही गोष्ट की भगवंत तुम्ही कोण आहेत ना, पूर्णतः मला कळत नाहीये. कारण तुम्ही मला तेवढं अलो नाही केलं. आणि त्यानंतर ते सांगते, "यू आर इनव्हिजिबल टू द फुलिश ऑब्झर्वर. एक्झॅक्टली ॲज अन ॲक्टर ड्रेस्ड ॲज अ प्लेयर इज नॉट रिकग्नाइज्ड." म्हणजे एखादा ॲक्टर असतो ना, तो कसा ड्रेस करतो. मग तो ॲक्चुअली तो पर्सन कोण आहे ते कळत तसे आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळे आहात. तुम्ही नॉर्मल दिसताय लोकांना, पण तुम्ही नॉर्मल नाहीयेत, असं ती सांगते या ठिकाणी. आता पहिल्या 2 ह्याच्यामध्ये ती सांगतेय, की तुम्ही नॉर्मल नाही व्यक्ती नाहीयेत. आणि दुसऱ्या वर्समध्ये ती हे पण सांगतेय, की मला तुम्ही दाखवत नाहीत एक्झॅक्टली. दाखवत नाही इन द सेन्स आमच्या सेन्स लिमिटेशनमुळे आम्हाला कळत नाही, की नेमकं तुम्ही एक्झॅक्टली कशा आहात. तुम्ही सामान्य दिसताय, पण तुम्ही सामान्य नाहीयेत. असं ती सांगते. म्हणजे ती एक्सेप्ट करते, की तुम्ही भगवंत आहात. थर्ड वर्समध्ये तेच करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. सांगते. Let me therefore offer my respectful obeisance unto the Lord who has become देवकी नंदनाय कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमः. म्हणजे मी त्यांना प्रेयर्स ऑफर करते. Because the son, sorry, become the son of Vasudeva, the pleasure of Devaki, the boy of Nanda, and the other cowherd men of Vrindavana. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला कळेल की अ, कशा प्रकारे ती त्यांना प्रेयर्स ऑफर करते. येस. आता त्याच्यानंतर जो नेक्स्ट श्लोक येतो त्याच्यामध्ये आता म्हणजे उदाहरणार्थ पहिले तुम्ही कोण आहात ते म्हणजे त्यांचं वर्णन ती कसं करते, त्यानंतर त्यांना प्रेयर्स ऑफर करते. आता ह्या प्रेयर्समध्ये तुम्ही समजून घ्या जरा ती कशा प्रकारे चाललेली आहे. ते सगळ्यात आधी ती आपल्याला दिसतं या ठिकाणी की ती अ, त्यांना रेकग्नाइज करते की तुम्ही कोण आहात एक्झॅक्टली. त्याच्यानंतर त्यांना प्रेयर्स ऑफर करते. आता त्यांचं थोडं वर्णन देखील करणार आणि नंतर त्यांनी काय केलं ते सांगणार. हे ते सगळ्याच भक्तांचा सिक्वेन्स ऍक्च्युअली आपण चेक केला तर. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. My respectful obeisances are unto you, O Lord, whose abdomen is marked with a depression like a lotus flower, who are always decorated with a garland of a lotus flower, whose glance is as cool as the lotus, and whose feet are engraved with lotuses. म्हणजे ते किती छान प्रकारे त्यांचं या ठिकाणी वर्णन करते आपल्याला इथे दिसून येते. यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्रातिचिरम सुचार्पिता
विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वयेन नाथेन मुहुर्विपद्गणात्. O Rishikesa, master of the senses, O Lord of the Lord, you have released your mother Devaki, was long imprisoned and distressed by the enemies King Kamsa, and me and my child from the series of constant danger. पहिलं तर तुम्ही त्यांचं वर्णन केलं, नेमकं तुम्ही कोण आहात, त्यांना ऑफर केले प्रेयर्स. त्याच्यानंतर त्यांचं वर्णन केलं, तुम्ही कसे आहात, त्या गोष्टीचं वर्णन केल्यानंतर आता ती ग्रॅटिट्यूड प्रेझेंट करते. ग्रॅटिट्यूड प्रेझेंट करते म्हणजे काय, किंवा तुम्ही आतापर्यंत काय 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 केलं, तुम्ही कसं देवकीला देखील वाचवलं. त्याच्यानंतर ती हे देखील सांगते की त्या इम्प्रिझन त्यावेळेस तिला केलं होतं, नंतर तुम्ही काढलं कामसाला मारून तिला बाहेर. माझ्या मुलांना मला देखील कसं वाटलं, हा तिचा ग्रॅटिट्यूड ती भगवंतांप्रती. त्याच्यामुळे आपण नेहमी भगवंतासमोर गेल्यानंतर आपण पहिले तुम्ही मला काय दिले हे नक्कीच भगवंतांना सांगितलं पाहिजे. इट्स नॉट वेदर की तुम्हाला काय दिले आतापर्यंत हे म्हणण्यापेक्षा तुम्हाला किती काय दिले भगवंता, हे जर आपण म्हणू शकलो तर भगवंत खूप खुश होऊ शकतो. असे देर आर सम वर्सेस विच आय लाईक द मोस्ट, आणि त्याच्यापैकी हा एक वर्स जो मी आता पुढचा म्हणणार आहे. त्याच्यानंतर आपण फक्त ट्रान्सलेशन वाचणार आहोत. ओके, 3:30. विपदा संतुता शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्या द पुनर्भव दर्शनम. हा जो वर्ष आहे, एवढा सुंदर वर्ष आहे की या ठिकाणी ह्या वर्षी आधी ती सांगते की कसं तुम्ही आम्हा सगळ्यांना वाचवलं. ओके, एक 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 वर्ष स्किप झाला. विशान महाग्ने पुरुषाद दर्शना दशत सभाय वनवास कृच्युत मृगे मृगे मे कमहाथर्था स्ततो द्रोणास्तस्म हरेभिरक्षिताम. हा वर्ष आहे. ह्या वर्षवरती काय सांगते त्याच्यानंतर हा पुढचा वर्ष ती बोलली कोणती महाराणी. माय डिअर कृष्णा, your lordship has protected us from the poisoned cake, from the great fire, from cannibals, from the vicious assembly, from suffering during our exile in the forest, and from battle where great generals fought. And now you have saved us from the weapon of Ashwatthama. मग हे अश्वत्थामाचं वेपन कसं सेव्ह केलं तरी सगळं सांगते की तुम्हाला आम्हाला किती डेंजर्स पासून बाबा वाचवलं आजपर्यंत. प्रत्येक क्षणी तुम्ही होते, प्रत्येक क्षणी. द्रौपदीचे वस्त्रहरण करत तुम्ही आले, पांडवांना ज्यावेळेस त्रास झाला तुम्ही आले, पांडवांना वनवासाला पाठवलं तुम्हीच होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना राज्य देण्याची बारी आली त्यावेळेस पण तुम्ही आले. ज्यावेळेस अश्वत्थामाने वेपन सोडलं त्यावेळेस पण तुम्ही आले. इवन दो एम्ब्रिओ मध्ये गेलेल्या ब्रह्मास्त्रापासून सुद्धा तुम्ही आमच्या वंशाला वाचवले कृष्ण. आणखीन आम्ही तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करावं. इज द वर्ड्स ऑफ कोणते. आणि त्याच्यानंतर ती सांगते बघा बरं का, पहिले ती सांगते एवढे सगळ्या विविध आले आम्हाला, त्या सगळ्या विविधात तुम्ही वाचवलं. दिस इज अ ग्रेटफुलनेस विच शी इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ लॉर्ड ऍक्च्युअली इफ विल से. अँड आफ्टरवर्ड्स त्यानंतर ती हा श्लोक बोलतो. परत एकदा श्लोकाला असेल, विपदा संतुता शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. याला थोडस व्यवस्थित ऐका. आय विश दॅट all those calamity will happen again and again so that we could see you again and again. For seeing you means we'll no longer see repeated birth and death. माझ्या लाईफचा मी पर्सनल अनुभव सांगतो. ज्यावेळेस मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात खूप दुःख व्हायला लागतात किंवा यायला येत आहेत किंवा माझ्यानुसार गोष्टी होत नाहीत, त्या क्षणी मला असं वाटतं की भगवंता, मी जास्त सुखांची कधी कामनाच नाही केली तुझ्यापासनं. एखाद सुख मागतो मी तुला, पण देवा तू तेही देत नाही मला. तो असं का करतोस? असं भगवंतांना बोलतो. आणि माझ्या मनामध्ये कधी-कधी ही भावना देखील असते, की खरंच मी आजपर्यंत तुम्हाला काही एवढं सुख मागितलं नाही भगवंता. एखाद सुख मी मागतोय तुम्हाला, यू शुड गिव्ह इट टू मी. एकच तर गोष्ट मागतोय, असं मी कधी-कधी बोलतो भगवंतांशी. आणि नंतर मला रिकॉग्नाइज होतं, की असे पण काही महान वैष्णव आहेत, माझ्या आयुष्यामध्ये ॲटलीस्ट भगवंतांनी असं दुःख तर नाही टाकले. माझ्या आयुष्यात भगवंतांनी सुख नाही दिले हा वेगळा भाग आहे, पण माझ्या आयुष्यात भगवंतांनी दुःख नाही दिले. ही आपल्या आपमध्ये एक चांगली गोष्ट आहे, की
एम लिव्हिंग डेली इन स्टेबल मॅनर. त्या भक्तांचं काय, ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कधी सुखच नाही आले, बट ऍट अ सेम टाइम दररोज दुःख येतात. आणि त्याच्यापेक्षा वर्स्ट गोष्ट म्हणजे ते भक्त ह्या प्रेयर्स मध्ये सांगतात की भगवंता, आय विश दॅट ऑल दिस कॅलॅमिटी वुड हॅपन अगेन अँड अगेन. हे भगवंता, हे जे दुःख आमच्या आयुष्यामध्ये येत आहेत ना, त्या कॅलॅमिटीज आमच्या आयुष्यामध्ये येत आहेत ना, त्या परत परत येऊ दे. सो दॅट वी कुड सी यू अगेन अगेन. कारण जेव्हा जेव्हा दुःख येतात ना, त्यावेळेस तू आमच्या जोडीला असतोस. त्यावेळेस पण भीमाला कोणी विष देतं, तुझी कृपा दिसून येते आम्हाला देतेशी. ज्यावेळेस पण पुढे जाऊन आम्हाला लक्षाघात कोणी जाळण्याचा प्रयास करतं, तिथं तुझी कृपा दिसून येते आम्हाला. ज्यावेळेस देखील कोणी आम्हाला मारण्याचा प्रयास करतं, आम्हाला वनवासाला पाठवतो, तू येतोस आम्हाला पाहायला. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्हाला युद्धामध्ये मारण्याचा प्रयास केला जातो, प्रत्येक वेळेस तू वाचवण्याचा प्रयास करतोस आम्हाला. की असं कोण सांगतंय? असं कुंती महाराणी सांगते. म्हणजे मी चेक करतोय, इफ समवन इज इफ समवन इज रिअली सो कॉल्ड पर्सन स्पीकिंग ऑफ द थिंग्स दॅट मला गोष्टी सहन होत नाहीयेत, लाईक लाईक आय एम व्हॉट आय एम डुइंग, आय डन टिल द डेट. आणि त्याच्यानंतर हे सांगतो की भगवंता, एक सुख पाहिजे, एक सुख मला द्या. दीज आर दी rascal fellows actually, I'll say. I'll give you my own example. बट द पर्सन, त्यांच्या आयुष्यात सुख तर कधीच नाही येत. कोणत्याच्या आयुष्यात काय सुख होतं सांगा ना? ज्यावेळेस एक बालिका होती, त्यावेळेस अ, फक्त तो मंत्र टेस्ट करायला गेली आणि त्यातनं तिला एक बाळ झालं. आईसाठी बाळ तेवढंच प्रिय असतं ना, पण फक्त समाज काय म्हणेल ह्या गोष्टीमुळे तिला कर्णाला सोडावं लागलं. त्याच्यानंतर पण ज्यावेळेस तिचं पांडू महाराजांच्या जोडे लग्न झालं, त्यावेळेस बिचाऱ्या कुंतीला लगेच कळालं की पांडू महाराज जास्त वेळ जगू शकणार नाहीत, कारण त्यांना श्राप आहे. पांडू महाराज लगेच निघून पण गेले. आता जी माधवी असते ती पण सांगते, माधुरी जी असते ती सांगते की मी पण त्यांच्या जोडीला सती जाते. ती निघून गेली. मग स्वतःचे 3 पुत्र आणि माद्रीचे 2 पुत्र नकुल आणि सहदेव यांचा सांभाळ तिनेच केला. आणि तशा परिस्थितीमध्ये इकडून तिकडे तिचं जाणं चालूच होतं. फक्त मुलांचं संगोपन करायचं. काय कोणतं सुख मिळालं तिला? एखाद्या स्त्रीला हे सुख तर मिळतं कमीत कमी, की तिचा पती आहे. असं म्हटलं जातं, की ते मैथुन सुख आहे या संसारामधलं सगळ्यात मोठं सुख आहे. पण एका ब्रह्मचारिणी सारखंच जगली ना ती तर. कारण तिला एकही पुत्र जो झालेला, तो एकही पुत्र हा अदर ऍक्टिव्हिटीमध्ये नव्हता. मंत्र्यांच्या सहाय्यानेच आवाहन केलं होतं तिने पुत्रांचं तिने. पांडू महाराजांनी शेवटपर्यंत तिला स्पर्श देखील नाही केला. आणि अशी स्त्री, एवढी पवित्र स्त्री, फक्त आणि फक्त तिच्या चित्तामध्ये हीच गोष्ट ठेवतीये, की भगवंता, जर तुम्ही असाल तर दुःख असतील, मग आम्हाला ते दुःख आवडतील. मग तुम्ही गेले तर तुमच्या जोडीला ते तुमच्या जोडी तुम्ही चालले तर सुख येते. आम्हाला ते सुख नकोय. कारण जर तुम्ही असले तरच आम्ही ह्या बर्थ आणि डेथच्या चक्रामधनं बाहेर पडू, असं ते सांगते. सो ही पात्रता आहे एखाद्याची प्युअर डिवोटी होण्याची. बरेचसे लोक म्हणतील मला सहन होत नाही. सो मला पण असं वाटतं कधी मला सहन होत नाहीये, किंवा मग हे दुःख खूप जास्त त्रास देतात. बट त्या क्षणी आपण लगेच ह्या अशा प्रेयर्स कडे गेलं पाहिजे. त्यांना वाचून परत एकदा मनाला विचारलं पाहिजे, की ही हे जीवन शाश्वत आहे का? आणि ह्या जीवनामध्ये येणारे जे दुःख आहेत ते पण शाश्वत आहेत का? ज्या क्षणी आपण ह्या बॉडीचा त्याग करू, आपल्याला लक्षात देखील येणार नाही आपण कोणत्या गोष्टी त्याग केलाय की नाही. त्याच्यामुळे मटेरियल गेनसाठी वी शुड नॉट आस्क एनिथिंग टू लॉर्ड कृष्ण, आणि वी शुड हॅव फेथ ऑन लॉर्ड कृष्ण. हे मला रिसेंटली ह्या काही गोष्टी मला कळत आहेत, की भगवंत जे आहेत ते भगवंत इज ऑल ऑस्पिशियस आय से. का? कारण त्यांनी केलेली कोणतीच गोष्ट विदाऊट कारण नसते. प्रत्येक गोष्टीचे कारण आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला फेथ असला पाहिजे, की आपल्या आयुष्यामध्ये ज्याही सिच्युएशन आणत आहेत, त्या सिच्युएशन आपल्यासाठी बेस्ट सुटेबल असतील. आणि कॉन्फिडेंटली त्या गोष्टीने ऍक्सेप्ट करून आपण पुढे जाण्याचा प्रयास केला पाहिजे. जर आपण पुढे गेलो, तर आणखी बरेचसे प्लेयर्स आहेत. आता मी काय करतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे फक्त 15 मिनिटं असल्यामुळे आपण अ, ह्या प्रेयर्सच्या आपण ट्रान्सलेशन पटापट वाचूया. माय लॉर्ड, your lordship can easily be approached, but only by those who are materially exhausted, because one who is on the path of material progress, trying to improve himself with respectable parentage, great opulence, higher education, and bodily beauty,
कॅनॉट ऍड्रेस यू विथ सिन्सिअर फिलिंग. त्याने आता ऍक्च्युली दिस वर्स शोज की कोणाची पात्रता आहे त्यांना समजून घेण्याची, भगवंतांना समजून घेण्याची. परत एकदा, माय लॉर्ड, युअर लॉर्डशिप कॅन इझिली बी अप्रोच्ड. भरपूर तुम्ही सिम्पली अप्रोच करण्यासारखे आहात. तुम्हाला लगेच कळेल एखाद्याला तुम्ही कोण आहात आणि तुम्ही लगेच समजू शकाल. तुम्हाला लगेच समजू शकतो आम्ही, असं असं तेच सांगण्यात आलेलं आहे. बट ऑनली बाय दोज, पण कोण, पात्रता कोणाची आहे हे समजून, तुम्हाला लगेच समजून घ्यायचं तुम्ही भगवंत आहात हे समजून घ्यायची पात्रता कोणाची आहे ते म्हटलेलं आहे. बट ऑनली बाय दोज हू आर मटेरियली एक्झॉस्टेड. बिकॉज, पण कोण समजून घेऊ शकतं तुम्हाला? कोण? दोज हू आर मटेरियली एक्झॉस्टेड, जे पूर्णतः असंतुलित आहेत त्यांच्या जीवनामध्ये मटेरियली. त्याच्यामुळे जर भगवंतांना खरंच समजून घ्यायचं असेल आणि खरंच सरेंडर राहायचं असेल तर आयुष्यामध्ये दुःख असणं गरजेचं आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळेच मला असं वाटतं कधी कधी भगवंत भक्तांच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी दुःख देखील प्रदान करतात. हा दुःख देणं हे पण मोठं कारण हे आहे की जर दुःखच नाही दिले तर तुमचे पाप कर्म जे तुम्ही याच्या आधीच्या जन्मामध्ये केले असतील ते कसे जळतील, आणि ते नाही जळाले तर भगवंतांना परत धामी तुम्हाला कसं बोलता येईल, हे पण एक मेनली त्याच्या मागचं रिझन असेल. बिकॉज वन हू इज ऑन द पाथ ऑफ प्रोग्रेस, मग एखाद्या व्यक्तीचा तर प्रोग्रेसच्या पाथवरती आहे, ट्राईंग टू इम्प्रूव्ह हिमसेल्फ विथ रिस्पेक्टेबल पॅरेंटेज. मग जर एखादा व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये ऑप्युलन्स वाढवण्याच्या गोष्टीमध्ये आहे ना, हायर एज्युकेशन किंवा ग्रेट ऑप्युलन्स म्हटलंय, ग्रेट ऑप्युलन्स, हायर एज्युकेशन अँड बॉडीली ब्युटी. म्हणजे ज्या व्यक्तीकडे बॉडीली ब्युटी आहे, जो व्यक्ती हायर एज्युकेशनच्या भरपूर मागे, खूप मोठा विख्यात व्यक्ती बनायचंय मला, मला ग्रेट ऑप्युलन्स म्हणजे खूप पैसा कमवायचा आहे मला, कॅन नॉट ऍड्रेस यू विथ सिन्सिअर फिलिंग. नाहीच करू शकत तुम्हाला सिन्सिअर फिलिंग, कारण ते कधी स्वतःला हेल्पलेस कन्सिडर नाही करणार. असं असंच आहे असं नाही म्हणत आहे मी. असे बरेचसे भक्ती विनोद ठाकूर पण होऊन गेले. तर त्यांच्या केसमध्ये पण आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की ते ह्या सगळ्या ऑप्युलन्सेसच्या जोडीला होते, पण त्यांनी कधी सुद्धा भगवंतांना कमी लेखलं नाही. बट पॉसिबिलिटी कमी असते भक्तांच्या केसमध्ये, ह्या गोष्टी होऊ शकतात, बाहेरच्या लोकांच्या केसमध्ये मला माहिती नाही. बट क्वालिफिकेशन तुम्हाला, जर तुम्ही कम्प्लिटली मटेरियल एक्झॉस्टेड आहात, कोणती, जर तुम्ही द्रौपदीचं एक्झाम्पल घेतलं, व्हॉट वॉज वन फॅक्टर इन केस ऑफ द्रौपदी विच वॉज रिअली रिअली नाईस थिंग. कोणती अशी एक गोष्ट द्रौपदीच्या केसमध्ये जी एक गोष्ट तुम्ही पाहाल खूप चांगली होती? द्रौपदी सुद्धा भगवंतांना कोसत होती. ज्यावेळेस ती, भगवंत येतात तर तिला वनवासामध्ये भेटायला, तर पहिल्यांदा ती काय दुसरं विचारत नाही. द्रौपदी डायरेक्टली भगवंताला म्हणते, ज्या वेळेस माझे वस्त्र खेचले चालले होते हे माधवा, त्यावेळेस तू कुठे होतास? आता दुसरा भाग याचा हा देखील आहे की कृष्ण सांगत नाही तुला, अगं मूर्ख, मीच तुला वस्त्र दिलं होतं. कृष्ण त्यावेळेस शांत बसतात, तिला स्मित हास्य देऊन सांगतात की हे द्रौपदी, मला आता देखील आठवतं ज्यावेळेस मी अश्वत्थामाला मारलं होतं आणि ज्यावेळेस माझ्या हातातनं रक्त खाली पडत होतं, त्यावेळेस तू तुझ्या साडीला फाडून मला कपडा बांधला होतास. तुझे ते रणे मी कसे विसरू शकतो? वचन देतो मी तुला, त्या सभेमध्ये जेवढे व्यक्ती होते त्या सगळ्या व्यक्तींनी तुझे वस्त्र हरण करताना पाहिलं पण काहीच केलं नाही. वचन देतो मी तुला, त्या सगळ्या पुरुषांच्या पत्नी त्यांच्या शवांवरती रडतील. हे हे खतरनाक प्रॉमिस दिला होता कृष्णाने, आणि ते प्रॉमिस फुलफिल केला. कृष्णा काही नाही करू शकत. पण ते हे नाही सांगत, ते समजून घ्या, त्या गोष्टीला समजून घ्या की ती खूप जास्त इमोशनल आहे. तर भगवंत तिला असं डायरेक्टली तोडत नाही तिच्या इमोशन्सला. भगवंत तिला पॅसिफाय करून सांगतात, बा मी असं करतो. द्रौपदीला भगवंत एवढं पॅसिफाय का करतात? कारण द्रौपदीची एक चांगली क्वालिटी आहे, जी जर आपण आपल्या आयुष्यात आणली तर मला वाटतं आपण देखील भक्तीमध्ये खूप पुढे जाऊयात. ती क्वालिटी म्हणजे काय? ती क्वालिटी म्हणजे, द्रौपदी भले भगवंतांना हे म्हणत होती की हे भगवंता, तू मला काय दिलंस किंवा तू का नाही आला? पण द्रौपदीने कधी सुद्धा भगवंतांची भक्ती सोडली नाही. डाउटिंगच्या मोडमध्ये असताना देखील द्रौपदी कृष्णाला सरेंडेड होती. तिने डिवोशनल सर्व्हिस कधी सोडली नाही. जे लोक डाउटिंग करत असताना डिवोशनल सर्व्हिस सोडतात आणि एका ठिकाणी बसून फक्त भगवंतांना म्हणतात तुम्ही काय केलं, ऍक्च्युली दे डोंट हॅव फेथ इन कृष्ण. पण ज्यांचं रागवणं पण म्हणजे असं असतं ना, आई कधी कधी बाळावर रागवते आणि दुसऱ्या क्षणी येऊन त्याला असं घास भरवते, घे खा आता, असं रागात, तुला खायचं का नाही असं म्हणून रागवून, पण देती जेवायला बाळाला. मग ते प्रेम आहे. त्याच प्रकारे द्रौपदी भली रागवती कृष्णावरती, पण ती कधी डिवोशनल सर्व्हिस सोडत नाही. कृष्णांना ती कधी भगवंत मानणं सोडत नाही. कृष्णांच्या प्रती कधी ती
तिच्या असणाऱ्या भावांना कमी होत नाही, म्हणजे करत नाही. ही गोष्ट वी नीड टू अंडरस्टँड. ये बात हमको समझ में आना चाहिए. दिस इज वेरी रियली इम्पॉर्टंट फॅक्ट. आय गो अहेड नाव. म्हणजे या तिकडे आपल्याला पात्रता कळते, की बुवा तुम्ही जर जास्त स्टेबल आहात ना, मग ते पण भगवंताची कृपा नाही असं तुम्ही समजून घ्या. असं मला वाटतंय. नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवित्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. याचा तुम्ही हा वर्स वाचला, याच्या पुढे मी फक्त ट्रान्सलेशन वाचेन. बाय obeisances are unto you who are the property of the material impoverished. You are nothing to do with the actions and reaction of material mode of the nature. You are सेल्फ सॅटिस्फाईड. यू आर आत्माराम, म्हणजे ते सेल्फ सॅटिस्फाईड. आत्मारामाय शांताय म्हटलंय ना त्या ठिकाणी. अँड देअर फॉर यू आर द मोस्ट जेंटल अँड आर मास्टर ऑफ दी मोनिस्ट्स. म्हणजे काय, त्यांची क्वालिटी सांगते आता या ठिकाणी, कशी तुम्ही एक आत्मारामासारखे आहात. तुम्ही मटेरियली इम्पेरिशेबल आहात. म्हणजे काय, की तुम्ही तुम्ही संपुष्टात येऊ शकत नाही मटेरियली सुद्धा, किंवा तुम्ही ऍक्शन रिएक्शनच्या मोडमध्ये बांधलेले नाहीयेत. तुम्ही जे मोनिस्ट असतात ना, त्यांचे सुद्धा तुम्ही आराध्य आहात, अशा प्रकारे सांगत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्समध्ये सांगते, माय लॉर्ड आय कन्सिडर युअर लॉर्डशिप टू बी इटर्नल टाइम, द सुप्रीम कंट्रोलर विदाउट बिगिनिंग अँड एंड. तुमचं सुरुवात आणि शेवट नाहीये. हा, ऑल pervasive वन. In distributing your mercy, you are equal to everyone, and destination between living being आर ड्यू टू सोशल इंटरकोर्स. मग आता ह्या ठिकाणी ती स्पेसिफिकली सांगतो, तुम्ही सगळ्यांसाठी इक्वल आहात. तुम्ही कधी सुद्धा कोणाला कमी किंवा जास्त लेखण्याचा प्रयास तुम्ही कधीच करत नाही. तुम्ही अशा प्रकारचे आहात. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल तर जे लोक भगवंताच्या विरोधात देखील असतात ना, भगवंत त्यांना थांबवत नाहीत. ऍक्च्युअली तुम्ही पाहिलं असेल तर, जसं दुर्योधनाच्या केसमध्ये देखील झालं होतं, की भगवंत दुर्योधन एवढं सगळं करत होता, पण कधी भगवंतांनी दुर्योधनाच्या विलच्या अगेन्स्ट भगवंत कधीच गेले नाही. असं, ओ लॉर्ड, no one can understand your transcendental pastimes, which appears to be human and are so misleading. You have no specific object of favor, nor do you have any object of envy. People's only imagine that you are partial. तुम्ही पार्शियल नाही कोणाप्रती, ते लोक फक्त ते समज धरतात है ना, असं या ठिकाणी ती सांगत आहे. तुम्ही असं नाही की कोणाला स्पेसिफिकली जास्त फेवर. हा, तुम्ही भक्तांच्या प्रती तुम्ही समतोल असता, ही गोष्ट ऑब्व्हियसली वो तो बात आहे, पण तुम्ही सगळ्यांप्रती समान आहात असं त्यांना. मी डायरेक्टली नाव विल स्विच टू सम वर्सेस. ओके, 24 श्लोका. ओके ओके, येस. सो याच्यानंतर मी नेक्स्ट श्लोकवरती जाईल. ऑफकोर्स इट इज बिविल्डरिंग, ओ सोल ऑफ द युनिवर्स, that you work though you are inactive. अँड म्हणजे तुम्ही वर्क देखील करता, स्टील यू आर इनऍक्टिव्ह असं म्हटलं त्यांनी. अँड दॅट यू टेक बर्थ दो यू आर द व्हायटल फोर्स अँड अनबॉर्न. म्हणजे ते सांग तुम्ही कसे आहात एक्झॅक्टली. तुम्ही काम करता देखील व तुम्ही इनॅक्टिव्ह देखील आहात. ऍट द सेम टाइम तुम्ही व्हायटल फोर्स देखील आहात, पण तुम्ही म्हणजे तुम्ही जन्म देखील घेता, पण तुम्ही अनबॉर्न आहात. म्हणजे यू युअर सेल्फ डिसेंड अमॉंगस्ट एनिमल, मेन, सेजेस अँड एक्वॅटिक्स. व्हेरीली दिस इज बेविल्डरिंग. म्हणजे खूप असं बेविल्डर करण्यासारखं, तुम्ही काही करू शकता. म्हणजे बघा, या ठिकाणी स्पष्ट कळतं की कोणती भारी भगवंताना परमेश्वरच मानतीये, की तुम्ही काही करू शकताय. असं नाही की महान ग्रेट टीचर ऑर समथिंग ऑर समथिंग, असं अशातला काय भाग बघ. माय डिअर कृष्णा, यशोदा टूक अप अ रोप टू बाइंड यू when you committed an offense and you are perturbed. I overflooded with tears, which washed the मस्किरा फ्रॉम युअर आय. ऍक्च्युली तुम्ही मस्कर लावलाय का कधी? तुमच्या डोळ्यांना जर लावला असेल, तुम्हाला कळेल की ज्या वेळेस डोळे मधलं पाणी खाली गळतं ना, ते असं थोडंसं खाली येतं, तसं काळं काळं थोडंसं असं. मग ते सांगते की ज्यावेळेस ज्यावेळेस मदर यशोदा तुम्हाला बाइंड करायची रोपनी आणि काही फटके पण द्यायची, त्यावेळेस तुम्ही असे रडायला लागायचे आणि तुमचे डोळे एकदम अश्रूने भरून यायचे, आणि त्यावेळेस खाली यायचे, त्यावेळेस तुमची मस्कारा इथेशी असतो, तो असं थोडं थोडं खाली येऊन जायचं, असं सांगत आहे. अँड यू आर अफ्रेड.
दो फिअर पर्सॉनिफाईड इज अफ्रेड टू यू. म्हणजे एक असा व्यक्ती ज्याला कुणाची भीती नाही, तो भक्तांच्या प्लेजरसाठी असं दाखवतोय की तो खूप दुःखात आहे, खूप घाबरलाय तो. ही एक त्यांची साईड जी मला बिल्डर करून टाकते. बरं तुम्ही असे कसे आहेत, म्हणजे ते असं सांगते भगवंतांना. सम सेज दॅट the unborn is born for the glorification of pious king, and other says that he is born to please a king Yadu, one of your dearest devotee. म्हणजे यदू त्यांचे चांगले भक्त असतात, त्यांना प्लीज करण्यासाठी तुम्ही आलेले आहात. काय सांगतात की तुम्ही इतर पायस किंगच्या म्हणण्यावरती आलेले आहात, जन्म घेतलेला आहे. यू अपिअर इन दिस फॅमिली ॲज सँडलवूड अपिअर्स इन मलाया हिल्स. मग ते सांगते की तुम्ही कसे आहात, तुमचं अपिअरन्स हे चंदनासारखं आहे सगळ्यांच्या मध्ये असं. Others says that since both Vasudeva and Devaki prayed for you, you have taken your birth as their son. Undoubtedly, you are unborn, yet you take your birth for their welfare and to kill those who are envious of the demigod. भगवंत सांगतात पण भगवद्गीतेमध्ये की माझ्या जन्माच्या मागचे कारण काय आहेत, त्याच कारणावर सांगते की भक्तांना प्लीज करण्याकरिता तुम्ही आलेले आहात. ते यदा यदा धर्मसे ग्लानिर्भवति भारत, त्याच्यामध्ये ही गोष्ट येऊन जाते असं. Other says that the world being overburdened like a boat at sea is much aggrieved, and that Brahma, who is your son, prayed for you, and so you have appeared to diminish the trouble. मग तेच तुम्ही काही लोकांना मारण्याकरिता आलेले आहात जे अधर्मी आहेत या ठिकाणी हे आपल्याला कळतं. And yet others say that you appeared for the sake of rejuvenating the devotional service of hearing, remembering, worshipping, and so on, in order that the conditioned soul suffer from material panch might take advantage and gain liberation. म्हणजे लिबरेशन घेण्यासाठी पण ती तेच सांगते की तुमच्याबद्दल ऐकणं, तुमच्याबद्दल मनन करणं, तुमच्याबद्दल चिंतन करणं, तुमच्या नावाचं कीर्तन करणं, हेच काही वेज आहेत. मग मे बी तुम्ही ते देण्याकरिता इथे आलेले आहात असं ते सांगत आहे. असं. ओ कृष्ण, those who continuously hear, chant, and repeat your transcendental activity or take pleasure in others doing so certainly see your lotus feet, which alone can stop the repetition, birth, and death. आदि शंकराचार्य देखील हे सांगतात की जे भगवंतांच्या मुखकमलांना आपल्या डोळ्यामध्ये कन्सिडर करून ठेवतात, तेच या जन्म मृत्यू चक्राच्या बाहेर पडू शकतात. इथं पण ती सेम सांगते की तुमच्या लोटस फीटला जे लोक धरून ठेवतात ते जन्म मृत्यू चक्राच्या बाहेर पडू शकतात. येस. आता मी आणखी थोडंसं पुढे जाईन. ओ माय लॉर्ड, you are executed all duties yourself. Are you leaving us today? Though you are completely dependent on we are completely dependent on your mercy and have no one else to protect us. Now, when all kings are the enmity with us. मग आता ज्यावेळेस सगळेजण आता आमच्या थोडेसे कम्पॅरेटिव्हली एवढे मोठे युद्ध झालेले जातात, आता तुम्ही आम्हाला सोडून का चाललेत? तुम्ही जरा थांबा, असं इनडायरेक्ट तिला सांगायचं. As the name and fame of a particular body is finished with the disappearance of the living spirit. Similarly, if you do not look upon us, all our fame and activity along with the Pandavas and Yadus will end at once. म्हणजे तुम्ही जर नसाल तर मग काही शिल्लकच राहणार नाही. डायरेक्टली तिला असं सांगायचं की तुम्ही आहात म्हणून सगळं आहे, तुम्ही गेले तर सगळं नष्ट होऊन जाईल असं. तुम्ही का चाललेत? सो आता मी डायरेक्टली एका अशा वर्षात जातो. ठीक आहे, मी आता पुढे. ओ गदाधरा कृष्णा, our kingdom is now being marked by the impression of your feet, and therefore it appears beautiful. But when you leave, it will no longer be so. तुमच्या पदचिन्हांनी आमचं पूर्ण राज्य, आमचं पूर्ण किंगडम किती ऑस्पिशियस झालेलं आहे. जर तुम्ही आम्हाला सोडून जाल तर ते तसं राहणार नाही. तुम्ही थांबा ना, असं तिला सांगायचं. All the cities and villages are flourishing in all respect because the herb and grains are in abundance. The trees are full of fruits and rivers are flowing. The hills are full of minerals and the ocean full of wealth. And this is all due to your glancing over them. Yes, असं आहे की ज्या क्षणी जेव्हा देखील भगवंत येतात
त्यावेळेस भगवंतांचे जे षड आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या षड तुम्हाला जसं माहिती असेल वेल्थ देखील एक फॅक्टर येतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली जिथं भगवंत आहेत त्या गोष्टी ती फ्लरिशमेंट त्या ठिकाणी 100% दिसणारच आहे असे. ओ लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स, सोल ऑफ द युनिव्हर्स, ओ पर्सनॅलिटी ऑफ द फॉर्म ऑफ द युनिव्हर्स, प्लीज देअरफॉर सेव्हर माय टाय ऑफ अफेक्शन फॉर माय किंग्समेन द पांडवास अँड द विष्णू. नेक्स्ट वाचतो. अ लॉर्ड ऑफ मधु ॲज अ गॅन. हा श्लोक खूप मस्त आहे. त्वयी मन्य विषया मतिर्मुघ पते सकृत रतीन्मुक्त हतादद्वा गंगे गोवमुदन्वती. ओ लॉर्ड ऑफ मधु, as the Ganges forever flows to the sea without hindrance, let my attraction be constantly drawn unto you without being diverted to anyone else. ही प्रेयर्स आपण दररोज म्हटलं पाहिजे. हे भगवंता, ज्या प्रकारे मदर गंगा जाऊन समुद्राला मिळते ना, त्यावेळेस तिला अडवणारं कोणीच असतं. सगळ्या विपदांना, येणाऱ्या ऑब्स्टॅकल्सना तोडून मोडून ती रस्ता काढत काढत जाते ती. पण तिचं जाण्याचं गोल एकच असतं की मला जाऊन समुद्रात मिळायचं. त्याच प्रकारे हे भगवंता, माझ्यासाठी अट्रॅक्शन तुम्ही फक्त एकटेच असू द्या आणि मला विदाऊट दुसऱ्या कोणालाच माझ्या हृदयामध्ये घेता मला स्वतःला डायव्हर्ट करायचं नाहीये. मला तुमच्याकडेच यायचंय असं या ठिकाणी ते सांगत. लास्ट आता हे लास्ट श्लोक आहे याचा, ह्या प्रेयर्सचा. O Krishna, O friend of Arjuna, O chief amongst the descendant of Vishnu, you are the destroyer of those political parties who are disturbing elements on this earth. Your provious never deteriorates. You are the proprietor of the transcendental abode. You descend to relieve the distresses of the cow, the brahmanas and the devotee. You possess all mystic power. You are the preceptor of the entire universe. You are the Almighty God. I offer you my respectful obeisances. इनडायरेक्टली तुम्ही सगळ्या कारणांचे कारण आहात या ठिकाणी आपल्याला कळतं. तुम्ही अल्टिमेटली पॉवरफुल आहात. हाच तो फोटो आहे. ज्यावेळेस कृष्ण जात असतात त्यावेळेस द्रौपदी प्रेयर्स गाते कृष्णासाठी. कृष्ण रथामध्ये बसलेलेच आहेत, कृष्ण पुढे चाललेले आहेत त्या क्षणी. ह्या प्रेयर्स मधनं सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, बट मला ज्या छान वाटतात त्यापैकी तो एक विपदा संतोष आशासू की भगवंता किती दुःख आहे तरी चालतील, तुम्ही आमच्या आयुष्यात थांबा. आणि भगवंता तुम्ही नॉर्मल नाहीयेत, तुम्ही दिसता तसे नाहीयेत, काहीतरी वेगळं आहे. त्याच जोडीला की किती दुःख आलं तरी चालतील पण तुम्ही थांबा, कारण दुःखात जर तुम्ही असाल तर आम्हाला तुम्ही पाहिजेत, आम्हाला सुख नकोय, सुख राहू दे साईडला, हे म्हणणं तिचं द्रौपदी सॉरी कुंती महाराणीचं. आणि त्याच्यानंतर हे म्हणणं की जे लोक मटेरियली एक्झॉस्टेड आहेत ना, तुम्ही त्यांना लगेच ते लगेच तुम्हाला रेकग्नाइज करू शकतात ज्यांचा तुमच्यावर फेथ देखील आहे. जे मटेरियल गोष्टींच्या मागे आहेत, ऑप्युलन्सच्या मागे आहेत, जे हायर एज्युकेशनच्या मागे आहेत किंवा जे पॉवरच्या मागे आहेत, ऑप्युलन्सच्या मागे आहेत, ते तुम्हाला नाही समजू शकत, कधीच नाही समजू शकणार. त्यांना त्याच्यामध्ये जास्त रस येतो, तर ते पण तुमच्या षडैश्वर्याचाच पार्ट आहेत ना. आणि पुढे जाऊन भगवंता तुम्हीच आम्हाला अल्टिमेट प्रोटेक्शन देता, प्रत्येक स्थितीमधून तुम्हीच आम्हाला वाचू शकता. तुम्ही गेले तर आम्हाला कोण प्रोटेक्ट करेल. आणि सगळ्यात शेवटचं, एका जशी गंगा एखाद्या समुद्राकडे जाते त्या प्रकारे माझी इच्छा आहे की मी कोणत्याही हिंड्रन्स कोणत्याही पाथमध्ये न फसता पळत पळत फक्त तुमच्यामध्ये जावं. असं एक गंगा समुद्रामध्ये जाते त्या प्रकारे माझं फक्त माझ्या चित्तामध्ये माझं एकच लक्ष असलं पाहिजे, ते म्हणजे तुम्ही. ह्या भावनेनेच मला पुढे जायचं आहे असं भगवंत ह्या ठिकाणी सांगत, म्हणजे कुंती महाराणी भगवंतांना सांगत. किती छान आहे, किती एक भक्त किती छान आहेत. एक भक्त किती जास्त प्युअर असू शकतात. त्यांचे त्यांच्या इच्छा स्वतःसाठी काहीच नाहीत, पण भगवंतांसाठी त्यांचे विचार काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी कळतं. थँक्यू व्हेरी मच. हे कुंती महाराजचे प्रेयर्स होते. Tomorrow there will be really special other prayers. Surely we'll start it. So